नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे. पाहूया काही ठळक घडामोडी. संसदेत निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पुन्हा बोलावली सर्वपक्षीय बैठक. महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत राज्याचा जनरल मोटर्स कंपनीबरोबर सामंजस्य करार. 400 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. आणि कोमेन चक्रीवादळ बांगलादेशच्या सीमेवर धडकलं. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये सतर्कतेचा इशारा. पाहूया सविस्तर वृत्त. विविध मुद्द्यांवर लोकसभेच्या कामकाजात निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह भाजपाच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांनी आपली भूमिका सोडली नाही. राजीनाम्याच्या भूमिकांवर विरोधक ठाम असल्यामुळे आतापर्यंत लोकसभेतल्या पावसाळी अधिवेशनात कोणतंही कामकाज झालेलं नाही. या मुद्द्यावर पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे. जनरल मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार जनरल मोटर्स ही अमेरिकन कंपनी तळेगाव इथल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून त्यासाठी अतिरिक्त 6,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यावेळी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. इतर काही घडामोडी. सरकारच्या कोणत्याही विभागात गैरव्यवहार झालेला नाही. विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत केला. सरकारच्या विविध विभागात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विरोधी पक्षांनी मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरकारची चौकशीला तयारी असून गेल्या 15 वर्षांपासूनच्या सर्व खरेदी व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 सचिवांची समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. महिला बालकल्याण विभागानं सूर्यकांता महिला बचत गटाकडून केलेली चिक्की खरेदी नियमबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं 2013 साली या सूर्यकांता बचत गटाची चिक्की खरेदी करायला 2015 पर्यंत मुदतवाढ दिल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं. आमदार भाई जगताप यांनी या प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचं स्पष्ट केलं. चिकीची केली 90 कोटींची. त्या बाबतीमध्ये सुद्धा त्या डिपार्टमेंटचे अभिप्राय म्हणण्यापेक्षा शेरा जो आलेला आहे तो मी आपल्याला सगळ्यांना वाचून दाखवतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा ना मुख्यमंत्र्यांनी काढला ना पंकजा मुंडेंनी काढला. आणि म्हणून या बाबतीमध्ये अजूनही आमचं ठाम मत आहे किंवा आमचा आरोप आहे की याच्यामध्ये जी अनियमितता झाले त्यामुळे भ्रष्टाचार झाल्या असल्यातला या संशयाला वाव आहे. आणि त्याचं उत्तर सरकारने टाळलंय आणि त्यांनी पळ काढलाय असा माझा या ठिकाणी आरोप आहे. त्यापूर्वी महिला बालकल्याण विभागानं केलेल्या वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही. सर्व खरेदी नियमाच्या चौकटीत राहूनच केल्याचं सांगत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. एवढे आरोप माझ्यावर केले होते. 3.5 तास चर्चेमध्ये 3.25 तास माझ्यावर आरोप होत होते. तर मी सर्व आरोपांचं खंडन केलं. एखादा विषय त्याच्यातनं सुटला असेल जो माझ्या नोटिंगमध्ये नव्हता आला त्याचा मग नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे असा कुठलाही आरोप नाही जो मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितला त्याच्यापेक्षा वेगळे आरोप इथेही नव्हते आणि त्याच्यापेक्षा वेगळे आरोप कुठेच नाही आहेत. जिथे जिथे माझ्या तक्रारी झाल्या त्याचं उत्तर मी देणार आहे. कुठलंही मी त्याला बगल दिलेली नाही. उलट विरोधी पक्षांनी मला उत्तर देण्यापासून रोखणं हा चिडीचा डाव आहे. या चर्चेदरम्यान बोलताना कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी 125 कोटी रुपयांचा चारा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याला उत्तर देताना या संदर्भात गेल्या 15 वर्षात झालेल्या कारभाराची चौकशी करण्याची विनंती खडसे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून घोटाळ्यांची एक मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं मूल्यमापन करायला एका स्वतंत्र यंत्रणेची स्थापना करा अशी उपहासात्मक मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. सरकारच्या विविध विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्था या विषयावर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात करताना ते बोलत होते.
ई-निविदेच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ फासण्यात आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दुधाच्या किमती आणखी कमी करण्याच्या उद्देशानं पुढील आठवड्यात दूध वितरकांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी काल प्रश्नोत्तरादरम्यान विधान परिषदेत दिली. दूध वितरकांनी शेतकऱ्यांकडून किमान 20 रुपये लिटर या दरानं दूध खरेदी करावी आणि अतिरिक्त खर्च कमी करून दुधाची किंमत कमी केल्यास ग्राहकांनाही त्याचा लाभ मिळेल अशी सूचना या बैठकीत वितरकांना करण्यात येईल, असंही खडसे यांनी स्पष्ट केलं. नद्यांमध्ये होणारं वाढतं प्रदूषण हा चिंतेचा विषय असून महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत असा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिला आहे. राज्याखालोखाल आसाम आणि गुजरातमधील नद्यांचा क्रमांक लागत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल राज्यसभेत दिली. नद्यांमधील जैव रासायनिक प्राणवायूचा स्तर आणि इतर घटक यांची तपासणी केल्यानंतर 302 नद्यांच्या प्रदूषणाची पातळी निश्चित केली आहे. महाराष्ट्रातील 49 नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या असून त्याखालोखाल आसाममधील 28 तर गुजरातमधील 20 नद्यांचं पाणी दूषित झाल्याचं तपासणीत निष्पन्न झाल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. नद्यांचं पाणी नेमकं कशामुळे प्रदूषित होतं याचा शोध घेऊन सांडपाणी किंवा रसायन मिश्रित पाणी नद्यांमध्ये सोडलं जाणार नाही यासाठी राज्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. 21 राज्यातील 42 नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 10,955 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली. प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या उपस्थितीत प्रयोगशाळेतील चाचणी केल्यास अशा चाचणीच तयार असल्याची माहिती मॅगीचे उत्पादक नेस्ले या कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. नेस्ले कंपनी नव्यानं चाचणी करण्यास तयार आहे का अशी विचारणा न्यायालयानं केली होती. त्यावर कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नमुन्यांची चाचणी करण्यास कंपनीनं तयारी दर्शवली आहे. तर अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतलेल्या नमुन्यांपैकी एकाचा या चाचणीत समावेश करण्याची विनंती प्रशासनाच्या वकिलांनी केली आहे. पंतप्रधान सुरक्षा जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ सांगली जिल्ह्यातल्या शिगाव इथल्या स्वप्नील पाटील यांना मिळाला आहे. पाटील यांच्या वडिलांच्या नावावर स्टेट बँकेत वार्षिक 330 रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता. गेल्या 6 मार्च रोजी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. निधनानंतर स्वप्नील पाटील यांनी बँकेशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर काही काळातच विम्याची संपूर्ण म्हणजे 2 लाख रुपयांची रक्कम पाटील यांच्या खात्यावर जमा झाली आहे. पंतप्रधान जीवन ज्योती सुरक्षा योजनेचा लाभ मिळणारं जिल्ह्यातलं हे पहिलं कुटुंब ठरलं आहे. 1 जूनला आमच्या वडिलांच्या खात्यातनं 330 रुपये ह्या विम्यासाठी कट करून घेतले होते. त्यानंतर साधारण 2 महिन्यांनी आमच्या वडिलांचे निधन झाले. 2 महिन्यात वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची काय प्रोसेस होती मी करून दिली. लगेच 30 दिवसाच्या आत आम्हाला त्या योजनेचा लाभ म्हणून 2 लाख रुपये मिळाले. आमच्या घरी माझी आई, माझा भाऊ, माझी बायको, माझा मुलगा आम्ही सगळे राहतो. या योजनेमुळे आम्हाला बराचसा आधार मिळाला. राज्य शासनाच्या येत्या ऑगस्ट महिन्यापासून एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर गदा येणार आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत काय अथवा अनुदान कशा पद्धतीनं दिलं जाणार या सुस्पष्टता यावी या मागणीसाठी कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एलबीटी रद्द झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, विकास कामं, पाणी पुरवठा आणि अन्य कामं कशी करायची असा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत महापौर वैशाली डकरे आणि राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला. या मोर्चात उपमहापौर ज्योत्स्ना मेढे, चंद्रकांत घाडगे, जयंत पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक आणि महापालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी रेल्वेचं जाळं आणि पायाभूत सुविधा तसंच हिमालयात जलविद्युत प्रकल्पाद्वारे आणखी प्रगती करता येईल असं प्रतिपादन एसएई इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉक्टर रिचर्ड ग्रीव्स यांनी काल पुण्यात केलं. स्मार्ट सिटीज डिजिटल इंडिया या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एसएई इंडिया हायवे बोर्ड चांगलं योगदान देऊ शकेल असंही ग्रीव्स यावेळी म्हणाले. ऑटोमोबाईल उद्योगामधील अभियंत्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे रिचर्ड ग्रीव्स अध्यक्ष असून एसएई इंडियाच्या वतीनं आयोजित लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये त्यांचं काल मुख्य भाषण झालं. मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, वास्तुशास्त्र विशारद जगन्नाथ शंकर शेठ यांची आज 150वी पुण्यतिथी. मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या कार्याला हा मानाचा मुजरा. मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची आज पुण्यतिथी. 19व्या शतकात मुंबई नावारूपाला आणण्यात सर्वस्व पणाला लावणारी जी हाताच्या बोटावर मोजता येणारी मंडळी होती त्यात नाना शंकर शेठ अग्रभागी होते. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथं जन्माला आलेल्या नाना यांनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली आणि मग ही मुंबापुरीच नानांची कर्मभूमी बनली.
मुंबईतल्या कोळी, आगरी, भंडारी आणि हरिजन समाजातल्या मुलांना नानांनी शैक्षणिक आणि आर्थिक मदतीचा हात दिला. समाज सुधारणा आणि प्रगतीची बीजे रोवतानाच नानांनी मुंबईत सूतगिरण्या, रस्ते, दिवाबत्ती आणि पाणी पुरवठ्याचीही सोय केली. मुंबई विद्यापीठ, मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई महानगरपालिका, जे कला महाविद्यालय, राणीची बाग, चंदनवाडी स्मशानभूमी या आणि अशा विविध मुंबापुरीतल्या पुरातन वास्तू ज्या आज मोठ्या दिमाखात उभ्या आहेत, त्यांच्या जडणघडणीत नानांचा मोलाचा वाटा आहे. 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे मार्ग स्थापनेतही नानांचा पुढाकार होता. या साऱ्या वास्तू, यंत्रणा, सोयीसुविधा उभारून नानांनी धन्यता मानली नाही, तर समाज सुधारणा, नगर विकास, लोकशिक्षण, स्त्री शिक्षण हे सारं सुस्थितीत कसं चालेल यावरही नानांचा कटाक्ष होता. त्यांच्या या थोर कार्याचा गौरव म्हणून 1834 मध्ये JP ही मानाची पदवी त्यांना बहाल करण्यात आली. कल्पक उद्योजकता, व्यापारी संस्कृती आणि आधुनिकतेचा ध्यास याच्या बळावर नानांनी यशाची घेतलेली उत्तुंग झेप पाहता त्यांच्या चाणाक्ष द्रष्टेपणाची जाणीव होते. भारतीय गुरुशिष्य परंपरेत गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. या गुरुपौर्णिमेनिमित्त आज नाशिकमध्ये भल्या पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी गोदाकाठ नदीच्या परिसरात आरत्यांमधून जागर मांडण्यात येतो. दक्षिणायन आणि गुरुपौर्णिमेनिमित्त दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीमध्ये स्नानासाठी भाविकांचीही मांदियाळी जमली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचं रूपांतर आता कोमेन चक्रीवादळात झालं आहे. हे वादळ बांगलादेशच्या सीमेवर येऊन थडकलं आहे. दक्षिण बंगालच्या बहुतेक भागात काल दुपारपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून 6 लाखांपेक्षा अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्याला या चक्रीवादळाचा धोका असून भारतीय हवामान विभागानं ओडिशा, पश्चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांना उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पोलीस आणि आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केलं आहे. आजही गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेत निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुन्हा बोलावली सर्वपक्षीय बैठक. महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत राज्याचा जनरल मोटर्स कंपनीबरोबर सामंजस्य करार. 6,400 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. आणि कोमेन चक्रीवादळ बांगलादेशच्या सीमेवर धडकलं. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये सतर्कतेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.